नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासनाकडून ई पीक पाहणी जे जुने ॲप आहे ते बंद करण्यात आलेले आहे आणि DCSMH नावाचं एक नवीन ॲप आता पीक पाहणीसाठी लॉन्च केलेलं आहे. आणि आता या ॲपमध्ये प्रत्येक शेतकरी स्वतः लॉग इन करून ई पीक पाहणी करू शकत नाही. त्यासाठी शासनाने पीक पाहणी सर्वेक्षक प्रत्येक गावामध्ये एक जण किंवा दोन जण असे शासनाचे माणसं आता ठेवलेले आहेत. तर तुमच्या गावासाठी कोण पीक पेरणी सहाय्यक असणार आहे किंवा पीक पाहणी सहाय्यक असणार आहे, हे तुम्ही कसे बघणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करून घ्या. तर चला तर मग सुरू करूया. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला क्रोमवरती यायचं आहे, गुगलवरती, आणि इथं सर्च करायचं आहे आपली चावडी. त्यानंतर तुम्हाला पहिलीच जी लिंक आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. गावाच्या संकेतस्थळावरती आपले स्वागत आहे, इथं क्लिक करा. पुढे गेल्यास नंतर तुमचा जो विभाग असेल त्यानुसार बघा. इथं वरती तुम्हाला काही झाडायचं नाही, तुम्ही फक्त इथं बघू शकता ई पीक पाहणी DCS पीक पाहणी सहाय्यक विभाग निहाय तपशील. तुमचा जो पण विभाग असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. आता माझा छत्रपती संभाजीनगर आहे त्यामुळे मी इथे क्लिक करणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील जेवढे पण जिल्हे आणि तालुके असतील त्याचे सर्व तालुका वाईज गाव आणि त्याचा सहाय्यक कोण आणि त्या सहाय्यकाचा नंबर टोटल तुम्हाला या लिस्टमध्ये दाखवले जाणार आहे. हे बघा, इथे सहाय्यक आणि सहाय्यकाचा हा मोबाईल नंबर. तर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करून जा.